सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा स्वभाव खूप उदार आणि प्रेमळ राहील. लोक तुमच्या गुणांनी प्रभावित होतील. घराच्या बाहेरच्या लोकांशी तुम्ही संपर्क वाढवा आणि मित्रमंडळींना भेटा. यामुळे तुम्हाला काहीतरी फायद्याचं ठरू शकतं. घरातल्या सुखसोयींशी संबंधित कामांमध्ये तुमचा आज वेळ जाईल. सध्या तुम्ही जे काही व्यवसाय करत आहात त्यामध्ये कुठलाही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारतील आणि भावनिक राहतील. हवामानाचा तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला स्वतःला अधिक आकर्षक बनवण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या बोलण्याची पद्धत देखील खूप प्रभावी होतीये आणि या गुणांमुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक कामांमध्ये जास्त यश मिळेल. जर तुम्ही या गुणांचा चांगला उपयोग केला तर तुम्हाला भविष्यात त्याचे चांगले परिणामही पाहायला मिळतील. पैसे वसूल करण्यासाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमच्या घरामध्ये पाहुण्यांची ये जा सुरू राहील, त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा वेळ घरातल्या सुखसोयी आणि खरेदीमध्ये जाईल. तुमचा खर्च थोडासा जास्त होईल. घरातल्या लोकांच्या चिंता न करता त्यांच्या आनंदाला तुम्ही प्राधान्य द्या. पैशांच्या गुंतवणुकीबद्दल काही योजना तुम्ही बनवाल. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही थोडासा बदल करा, जसं की सजावट किंवा व्यवस्थापन. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या आणि घरातील तसेच व्यवसायातील सर्व जबाबदाऱ्या तुमच्यावरती घ्या. आज तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाहुण्यांची ये-जा सुरू राहिल्याने आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुम्हाला आज चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर ते देऊ नका. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान देवांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा खर्च जास्त होईल, परंतु उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग मिळाल्यानं तुम्हाला खर्चाची चिंता राहणार नाही. शेअर बाजार किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. विद्यार्थी आता अभ्यासावरती लक्ष केंद्रित करतील. जास्त व्यावहारिक विचार केल्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात. व्यवसायामध्ये एखाद्या प्रभावी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी नवीन यश मिळवून देण्यास मदत करेल. पती पत्नीमध्ये थोडासा वाद होऊ शकतो. पैशांच्या गुंतवणुकीबद्दल काही योजना तुम्ही आज बनवाल. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही थोडासा बदल करा, जसं की सजावट, व्यवस्थापन. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी तुम्ही आज घेऊ शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखाद्या अनोळखी व्यक्तीची अचानक भेट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. घरातल्या एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटू शकते. कोर्टाशी संबंधित प्रकरणं आणि कागदपत्र तुम्ही जपून ठेवा. थोडीशी निष्काळजीपणा तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो. कोणत्याही गोंधळाच्या परिस्थितीमध्ये अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्याचा तुम्ही विचार करा. जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी चांगले नातेसंबंध जुळून येतील आणि घरामध्ये तुमचे आनंदी वातावरण निर्माण होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची ग्रहस्थिती आणि तुमचं नशीब तुम्हाला मदतीला आहे. तुम्ही या संधींचा कसा उपयोग करताय हे तुमच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून आहे. घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे. कधीकधी तुमचा संशयी स्वभाव तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. दूरच्या ठिकाणाहून येणाऱ्या व्यावसायिक कामांना पुन्हा सुरुवात करता येईल.
घरातील वातावरण तुमचं आनंदी होऊ शकतं. वाहनामुळे तुम्हाला दुखापत होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या मुलांच्या करिअरच्या संबंधित एखाद्या समस्येवरती तुमच्या मित्राकडनं योग्य सल्ला तुम्हाला मिळेल आणि मदतही मिळेल. तुमचा ताण आज कमी होऊ शकतो. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची ओळख वाढेल. तरुणांना वाईट सवयी आणि वाईट संगतीपासून दूर ठेवण्याची गरज आहे. तुम्ही जो काही व्यवसायाच्या योजना तयार करत आहात त्यावरती लक्ष केंद्रित करा. आज संध्याकाळी तुमच्या घरातील वातावरण हे आनंदी राहील. घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. दूरच्या ठिकाणाहून येणाऱ्या व्यावसायिक कामांना पुन्हा सुरुवात करता येईल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की मालमत्तेशी संबंधित कुठल्याही कामामध्ये तुम्हाला आज यश मिळू शकतं. जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही कठीण परिस्थितीचाही सामना करू शकाल. तुम्ही काही नवीन योजना नवीन आत्मविश्वासानं पूर्ण कराल. तुमच्या भावासोबत तुमचे चांगले संबंध ठेवणं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार कामाच्या ठिकाणी जास्त यश मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं भावनिक नातं हे अधिक घट्ट होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की काही वेळाने धार्मिक आणि आध्यात्मिक कामांमध्ये वेळ घालवणं रोजच्या तणावातून बाहेर पडण्याचा तुमच्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. या कामांमध्ये तुमची आवड आज वाढू शकते. जर तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यावरती तुम्ही गांभीर्याने विचार करा. कुठेही सही करताना तुम्ही काळजी घ्या. सध्या आर्थिक व्यवहार तुमचे थोडेसे मंदावू शकतात. भागीदारीमध्ये आलेल्या व्यवसायामध्ये पारदर्शकता राखणं हे महत्त्वाचं आहे. तुमच्या घरातील वातावरण हे आनंदी राहू शकतं. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की एखाद्या प्रिय मित्राला अडचणीत मदत केल्यानं तुम्हाला मनापासून आनंद मिळेल. जवळच्या नातेवाईकांना खूप दिवसांनी भेटल्यानं आज सर्वजण आनंदी होतील. मुलांच्या करिअरमध्ये काही अपयश आल्यास तुमचं मन निराश होऊ शकतं. या काळामध्ये मुलांचा आत्मविश्वास टिकवून ठेवणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. याचा तुमच्या वैयक्तिक कामांवर देखील परिणाम होऊ शकतो. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे पती-पत्नी आणि कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या अतिभावनिक आणि उदार स्वभावामुळे कोणीतरी तुमचा गैरफायदा घेऊ शकतो. प्रत्येक काम व्यावहारिकपणे पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मुलांकडनं समाधानकारक निकाल मिळाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. या काळामध्ये मेहनत जास्त आणि फायदा कमी होऊ शकतो, परंतु चिंता केल्यानं काही होणार नाही. या काळामध्ये कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित कामं तुमची यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात. पती-पत्नीमध्ये थोडासा वाद मात्र होऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्हाला एखादी दैवी शक्ती प्राप्त होऊ शकते. तुमच्या कामाची पद्धत आणि क्षमतेची प्रशंसा केली जाईल. रचनात्मक कामांमध्येही तुमचा वेळ जाईल. घरातल्या एखाद्या सदस्याच्या लग्नात काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या साखरपुड्यामुळे तुमच्या जोडीदाराला कुटुंबाची काळजी घेण्यास पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्यामध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य.
तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.